भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला। या प्रसंगी पदाधिकारी व समर्थकांनी राजेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तसेच केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यकर्त्यांनी यावेळी राजेश पाटील यांच्या निरोगी दीर्घायुष्य व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट व्हावी, सर्वसामान्य जनतेच्या समस्या दूर व्हाव्यात आणि विकासाची गती वाढावी अशी आशाही व्यक्त केली। वाढदिवस सोहळ्याचे वातावरण पूर्णतः आत्मीयतेने व उत्साहाने भरलेले होते। या प्रसंगी नवी मुंबई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन गंधारी, नवी मुंबई उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष राजेश राय, राजू शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, नेरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी तसेच अनेक मान्यवर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। राजेश पाटील यांनी उपस्थितांचे सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले व पक्षाच्या कार्याला अधिक जोमाने गती देण्याचा संकल्प व्यक्त केला। जिल्हाध्यक्ष म्हणून पहिलाच माझा या ठिकाणी अभिष्ट चिंतन होत आहे। खूप आनंद वाटतो। संपूर्ण आपल्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये जे आपले त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, अनेक आपले नागरिक आहेत, सगळ्यांनीच या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत। या निमित्ताने एवढंच सांगेन, एक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी माझ्याकडे एक जबाबदारी दिलेली आहे ती माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हाच माझा एक संकल्प असेल की भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक जी रचना आहे तळागाळापर्यंत आहेच, परंतु आणखी घट्ट करण्याच्या दृष्टीनं माझे प्रयत्न असतील। येणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच महापौर कसा राहील, कशी सत्ता येईल, त्या दृष्टीनं ह्या ठिकाणी आमचे प्रयत्न असणार आहेत। हाच खरं म्हणजे माझा संकल्प आहे। शुभेच्छा देताना सकाळपासून विविध स्तरावरची त्या ठिकाणी मंडळी आली, शाळा कॉलेजमधले देखील त्या ठिकाणी विद्यार्थी किंवा शिक्षक देखील आले होते। सगळ्यांनीच त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। सगळ्यांच्या ह्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि पुन्हा एकदा माझ्यातर्फे देखील सगळ्या आलेल्या ह्या सगळ्या टीमचं मनापासून त्या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम, पंकज बेनवणीचा प्रिया वर्मांचा रिपोर्ट, नवी मुंबई। आपकी आवाज, आपकी खबर। जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।